नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीच्या परिसरामध्ये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे, वायगणी, पॉईप, कासल, दिग्राला, पदगाव, कणकवली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे. तसेच राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. रत्नागिरीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. माखजन, कोयना, पाटण हा जो काही सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या काही परिसरामध्ये प्रतापगड, गोरेगाव, दिवेघर विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी भाग बदलत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. तसंच लवासा, रोहा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेंच, खोपोली, कासमत हलक्या मध्यम सरी आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मुंबईकडे जर बघितलं, मुंबई, नवी मुंबई, ठाणे हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान वाढतो आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये आणि मुंबई, नवी मुंबई, नेरळ, खोपोली, पेण या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त आहे. ठाणे, उल्हासनगर हा जो काही सर्व परिसर आहे, वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. एकंदरीत बघितलं तर पालघर जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळेल. तर मुंबई, नवी मुंबई तसंच सिंधुदुर्ग, रत्नागिरीकडे पावसाची शक्यता जास्त आहे. नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. त्र्यंबक, इगतपुरीकडे बघितलं विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. नाशिक, सिन्नर हा जो काही सर्व परिसर आहे, नाशिक, नागपूर, माळसाकोरे, निमगाव, सिन्नर, देवळाली, पांढुर्ली, वाडीवार्थी, मुंडेगाव सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय. निफाड, मालेगाव, येवला हा जो काही सर्व परिसर आहे, मनमाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील. विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. जोर थोडा कमी आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगरकडे जर बघितलं, अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. कोपरगाव, श्रीरामपूरकडे ढगाळ वातावरण, काही ठिकाणी विजांचा गडगडाट राहील. मात्र पावसाचा जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आणि अहिल्यानगरमध्ये हा संगमनेरचा काही परिसर आहे आणि अकोला तालुक्यामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. अकोला तालुका, संगमनेर या ठिकाणी पावसाचा जोर जास्त आहे. आश्वी, वरवंडी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. गारगाव, मांडवे, टाकळी, डोंकेश्वर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राहुरी, गोरेगाव, बगूर, पाथर्डीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. वादळी वारे बघायला मिळू शकत आहे. काडा, जामखेड पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जुन्नर, मंचर, चाकण विजांचा गडगडाट, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सुसगाव, पुनावली, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, दायरी विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. सासवड, लोणंद, फलटण, बारामती विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, सातारामध्ये जर बघितलं तर सातारा, कोरेगाव, रहमतपूर तसंच मेधा, वसोटपोट, सौराट, अरळ, अवर्डे, श्रीशिंगे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम सरींची शक्यता आहे. रहमतपूर, अंधाव, वडूज, कठाव, निधाल, मोल, आद्राकी, नांदल, फलटण, लाठी, बारामती, बरड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोरदार. तर सोलापूरमध्ये करमाळा या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे. इंदापूरकडे बघायला मिळू शकतोय. अकलूज, पिलीव, पंढरपूर, सांगोले हलक्या मध्यम सरी. माहोळी, चलगावकडे देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान माहोळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोटकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये.
तर मित्रांनो, सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर सांगली कोल्हापूरकडे दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगली कुरुंदवाड अथणी तसेच तासगाव कुची नागज विटा मायनी विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरकडे जर बघितलं तर कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, केनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. तसं कोकण, मलकापूर हा जो सर्व परिसर आहे, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये आहे. तर मित्रांनो, आज मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो काही परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हलक्या सरी बघायला मिळू शकतात काही परिसरामध्ये. धाराशिव, लातूरकडे देखील विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. धाराशिवकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. तर मित्रांनो, आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी परभणीकडे, नांदेड, वाघाळा, हिंगोली पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. विदर्भात पावसाचा जोर कमी आहे. ढगाळ वातावरण राहील. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपातच आहे. अकोला तालुक्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. बुलढाणाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकताय. खानदेशात जर बघितलं जळगाव, धुळे हलक्या सरी, नंदुरबारच्या काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. एकंदरीत जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण, तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट, वादळी वारे बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.